नमस्कार, पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण कुरकुरीत असे गुळाचे गोड मखाने बघतो आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे खाऊ शकतील असे. यासाठी एक मोठं बाउल भरून मी मखाने घेतलेले आहे. मखाने फुटत नसतात, कडक असतात आणि चिवट असतात. तर मखान्यांना आपल्याला पहिले ड्राय रोस्ट करायचं आहे. तर ड्राय रोस्ट आपण तुपामध्ये करणार आहोत. 2 चमचे तूप घेतलं आहे पॅनमध्ये. मखाने घालून घ्यायचे आणि भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. तर मखाने आपल्याला लो फ्लेमला भाजायचे आहे. साधारण 5 ते 7 मिनिट लागतात. याप्रमाणे भाजून घ्यायचे लो फ्लेमला. तुपामध्ये भाजल्यामुळे त्याला एक छानसा फ्लेवर येतो. त्यामुळे तुपामध्ये भाजायचे ते. ड्राय पण भाजू शकता तुम्ही. अजूनही आपले मखाने पूर्णपणे भाजले गेलेले नाही आहे. साधारण 4.5 ते 5 मिनिट झालेले आहे. आणखी 1 ते 2 मिनिट आपण भाजून घेतले आहे. आणि हे बघा, आता असे छान असे क्रश होतात आहे. तर आपले मखाने हे भाजून झालेले आहे. गॅस मी बंद करून दिलेला आहे आणि हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला. मखाण्यांसोबतच आपण गूळ घेतलेला आहे. गूळ पण पौष्टिक असतो. तर इथे आपण एक बाउल भरून किसलेला गूळ घेतला आहे. साधारण 2 मोठे खडे एवढा गूळ आहे. तीळ घेतलेले आहे. तीळ 2 टेबलस्पून घेतलेले आहे. तीळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. फुटतपर्यंत तीळ भाजून घ्यायचे, म्हणजे छान असे ते भाजले जातात. आणि हे बघा, इथे तुम्हाला तीळ उडताना दिसत असेल तर तीळ फुटतो आहे, म्हणजेच आपले तीळ छान भाजून झालेले आहे. गॅस मी बंद करून दिलेला आहे. आणि आता आपल्याला गुळाचं घ्यायचं आहे. तर गूळ पाक करायला घेतो आहे आपण. 2 चमचे गूळ घालून घेतलेला आहे. आणि पाणी घालायची गरज नाही आपल्याला इथे. आपण डायरेक्ट गूळ घालणार आहोत. पूर्ण 1 वाटी गूळ घालून घेतलेला आहे. हिवाळ्यामध्ये गूळ आणि मखाना दोन्ही खायला पाहिजे. तर दोन्ही याचा आपणच एकत्र रेसिपी करणार आहोत. मखाने खूप पौष्टिक असतात. कॅल्शियम आणि प्रोटीनचा खजाना असतो. आणि गूळसुद्धा खूप पौष्टिक असतो. तर व्यवस्थित हा आपल्याला मेल्ट करून घ्यायचा. छान असा मेल्ट झाला आहे बघा. मंद गॅसवरच गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. गूळ आपला झाला आहे कसं ओळखायचं, तर मी एका बाउलमध्ये पाणी घेतलं आहे. त्यात 2 थेंब टाकून घ्यायचेत. थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग बघायचं की पाक आपला मऊ आहे की कडक झालेला आहे. तर आता आपण बघून घेऊया. आपला पाक हा छान असा कडक झालेला आहे बघा. तुटतो आहे, 2 तुकडे झालेले आहे. तर आपला पाक झालेला आहे. यात आता आपल्याला सुंठ आणि मिरे पावडर घालायची आहे. तर अर्धा चमचा सुंठ घातले छोट्या चमच्याने आणि अर्धा चमचा मिरे पावडर. अगदी तिखट मिठाच्या डब्यातला जो चमचा असतो त्याने 1 चमचा घातलेला आहे. पूर्ण मिक्स करून घेतलं आहे. आणि आता आपल्याला यात मखाने घालून घ्यायचे. तर मखाने अजूनही गॅस सुरूच आहे. मखाने कोट होतील या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचे. सोबतच आपल्याला तीळ पण घालायचे आहे. 2 टेबलस्पून आपण इथे तीळ भाजून घेतलेले आहे, ते घालून घ्यायचे. मखान्यांना छान असा कोट होईल या पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायचं आहे. हे बघा, असं व्यवस्थित परतवून घ्यायचं. आणि पूर्ण गुळाचं त्याला कोटिंग होत असते. तर आता गॅस आपल्याला बंद करून द्यायचा. पूर्ण मखान्यांना कोटिंग झालं की गॅस बंद करून द्यायचं आहे. आणि हे पहा, थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. असंच परतत राहायचं. मखान्यांमध्ये कॅल्शियम, प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. थंडीमध्ये मखाने खायलाच पाहिजे. आणि हे आता थंड व्हायला लागलेलं आहे आपलं. तर एका मोठ्या डिशमध्ये आपण हे काढून घेऊया, जेणेकरून लवकर थंड होईल. बघू शकता तुम्ही, छान असे मखाने कोट झालेले आहे. डिशमध्ये काढून घेते मी.
आणि हे मखाने आपण डिशमध्ये काढून घेतले, थोडेसे थंड व्हायला लागले आहेत. साधारण 10 ते 15 मिनटं लागतात त्यांना पूर्ण थंड व्हायला. मखाने थंड व्हायच्या पहिलेच त्याला सेपरेट करून घ्यायचं, नाहीतर ते तसेच चिकटून राहतील. तर एक एक मखाना आपल्याला सेपरेट करून घ्यायचं आहे. हे बघा, याप्रमाणे सेपरेट करून घ्यायचे पूर्ण मखाने आपण इथे सेपरेट करून घेतलेले आहे. हे आपण एकदाच एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर केले की हे महिना 2 महिने सहज राहू शकतात. छोट्या मुलांना आपण देऊ शकतो, त्यांना अधेमध्ये बरेचदा भूक लागते त्यावेळेला आपण देऊ शकतो. आपणही खाऊ शकतो, उपवासाला खाऊ शकतो, प्रवासात नेऊ शकतो. तर असे हे गोड मखाने आपण बरेच दिवसपर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो. तर तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करू शकता. अगदी कोणालाही जमेल इतकी सोपी पद्धत आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नक्की ट्राय करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या. चॅनल नवीन आहे आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल. आणि मखाने जर तुम्ही केले असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू. अतिशय कुरकुरीत असे हे मखाने होतात. शेवटी तुम्ही आवाज नक्की ऐका. कंटेनरमध्ये भरताना अगदी खणखण असा आवाज येतो.